नव्या वर्षात ठाणेकरांना मेट्रोचं गिफ्ट मिळणार आहे, कारण मेट्रो 4 मार्गिकेचा पहिला टप्पा नव्या वर्षात ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। ठाणेकरांचा प्रवास अधिक गतिमान व्हावा यासाठी ठाण्यात मेट्रो यावी यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी सातत्यानं प्रयत्न केले होते। त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आलंय। या मेट्रो 4 मार्गिकेची चाचणी नुकतीच पूर्ण झाली। या चाचणीला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं दोघेही जातीनं हजर होते। मेट्रो प्रकल्प 4 चा पहिला टप्पा हा ठाण्यातील गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो स्थानकापर्यंत सुरू होणार आहे। यासाठी आधी पहिल्या 4 स्थानकांपर्यंतच मेट्रोची चाचणी करण्यात आली। उर्वरित 6 स्थानकांपर्यंत मेट्रोची ट्रायल चाचणी सध्या घेतली जाते। त्यामुळे संपूर्ण चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही मेट्रो सुरू करण्यात येईल। ही ट्रायल रन झाल्यानंतर मेट्रोला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे। ठाणे मेट्रो 4 च्या पहिल्या टप्प्यात एकूण 10 स्थानकांचा समावेश आहे। मेट्रो 4 ही 2 भागांमध्ये विभागली आहे। मेट्रो 4 ही 32.32 किलोमीटर लांबीची असणार आहे। कॅडबरी जंक्शन, माजीवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासार बडवली, गव्हाणपाडा, गायमुख ही मेट्रो 4 प्रकल्पातील स्थानकांची नाव आहे। त्याला जोडून पुढे मेट्रो 4A जोडली जाणार आहे। ही मेट्रो 2.7 किलोमीटर लांबीची असणार आहे। या मार्गात एकूण 32 स्थानकं असतील। या निमित्तानंच ठाणेकरांना त्यांच्या हक्काची पहिली मेट्रो सेवा मिळवून देण्याचं एकनाथ शिंदेंचं स्वप्नही साकार होणार आहे।